अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। खरं तर जे उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात, जे उपाय मला तुम्हाला सांगायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला करायला आवडतात। बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या युनिवर्समध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला क्षणात मिळेल। तुम्ही 5 लाख मागितले ना तर तुम्हाला 50 लाख मिळतील, इतकी शक्ती ब्रह्मांडात आहे। फक्त ज्या पद्धतीने मी स्वतः या रेमेडी करते, ज्या पद्धतीने मी स्वतः हे उपाय करते, त्या पद्धतीने तुम्ही करायला सुरुवात करा। बघा माझ्या आयुष्यात असंख्य गोष्टी मला लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे मिळाल्या आहे। मी स्वतः ह्या रेमेडीज करते। आज जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ती मी जवळपास 4 ते 5 वेळा केलेली आहे आणि प्रत्येक वेळी माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। आज तीच रेमेडी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगत आहे। ज्यांच्याही काही इच्छा असतील, ज्या इच्छा सतत अपूर्ण राहत असतील, तुमची विवाह संदर्भात इच्छा असेल, नोकरी असेल, कर्जमुक्ती असेल, पैसा असेल, गाडी असेल, घर असेल, तुमच्या मुलांसंदर्भात काही असेल, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, काहीही एखादी इच्छा खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीये, ज्यासाठी खूप धडपडताय, प्रयत्न करताय, प्रयत्न करून तुम्ही थकलेले आहात, मात्र तरीही ती गोष्ट तुम्हाला मिळत नाहीये, लक्षात ठेवा ती गोष्ट तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन देईल। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला 3 टेक्निक सांगणार आहे। तिघांपैकी तुम्ही कुठलीही टेक्निक यूज करू शकता। मी स्वतः या 3ही टेक्निक यूज केलेल्या आहेत आणि माझा जो अनुभव आहे तो सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला जो दिवस आवडतो, जो दिवस आपल्याला लकी वाटतो, आता मला गुरुवार लकी वाटतो कारण बऱ्याच वेळा माझ्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी गुरुवारीच घडतात किंवा गुरुवारीच माझ्याकडे सगळं चांगलं येतं, म्हणून माझ्यासाठी सगळ्यात लकी दिवस जो आहे तो कुठला, गुरुवार आहे। आता तुमच्यासाठी जो कुठला दिवस तुमच्या आवडीचा किंवा तुमचा लकी असेल त्या दिवशी काय करायचं, एक छान वही घ्यायची, आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला पेन घ्यायचा आहे। पेन घ्याल तो कुठल्याही रंगाचा घेऊ नका, हिरवा, पिवळा, लाल किंवा मग जांभळ्या रंगाचा पेन घ्या, काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाही। आता जी वही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्याच पेजवरती, पहिल्याच पानावरती तुम्हाला धन्यवाद 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 लिहायचं आहे। वहीच्या पहिल्याच पानावर धन्यवाद 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 लिहायचं आहे आणि त्या धन्यवाद धन्यवादच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे, मला या 21 दिवसात नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे। ठीक आहे, पुन्हा त्याच्या खाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुन्हा सेकंड टाइम दुसरं वाक्य असं तुम्हाला 21 वेळा लिहायचं आहे, नीट ऐका, 21 वेळा। पुन्हा दुसऱ्या वेळेस दुसऱ्या लाईनीमध्ये लिहायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, त्याच्या खाली लिहायचं मला माझ्या मनासारखी नोकरी लागलेली आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तुम्ही करताय प्रमोशनसाठी, तुम्हाला वरती लिहायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, 3 वेळा धन्यवाद लिहायचा आहे, खाली लिहायचं आहे मला या 21 दिवसांमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। विवाहासाठी करताय, तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, माझं लग्न जमलेलं आहे, माझं लग्न जुळलेलं आहे आणि मी खूप खुश आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कर्जमुक्तीसाठी करताय, तुम्हाला धन्यवाद 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 लिहायचं आहे, त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे या 21 दिवसात माझी संपूर्ण कर्जातून मुक्तता झालेली आहे आणि मी खूप खुश आहे, पुन्हा खाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पैशांसाठी करताय, तुम्हाला लिहायचं आहे या 21 दिवसांमध्ये मला 5 लाख मिळाले, या 21 दिवसांमध्ये मला लाख रुपये मिळाले, या 21 दिवसांमध्ये मला 50,000 मिळाले, या 21 दिवसांमध्ये मला 10,000 मिळाले। जे काही तुम्हाला अमाऊंट हवी असेल, जी काही, खूप जास्त पण नाही, मिनिमम जेवढे आपल्याकडे येऊ शकतात तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत। खाली तुम्हाला लिहायचं आहे मी खूप खुश आहे, पुन्हा तुम्हाला 3 वेळा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हे पूर्ण वाक्य तुम्हाला त्या वहीवरती 21 वेळा लिहायचं आहे। किती, 21 वेळा। हे आज झालं, उद्या पुन्हा त्याच वेळात त्याच जागी बसायचं, पुन्हा हे लिहायचं, पुन्हा तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, असं सलग 21 दिवस करायचं। 21 दिवस एकच वही, एकच पेन, एकच जागा, फक्त ते लिहायचे धन्यवाद धन्यवाद। मी लिहिते, फरक येणार नाही, अनुभव येणार नाही। जेव्हा तुम्ही ते वाक्य लिहाल तेव्हा ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे, तुमच्यासोबत साक्षात ती गोष्ट घडलेली आहे। समजा मी लिहित आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मला नोकरी लागलेली आहे, मला या 21 दिवसात नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जेव्हा हे मी पूर्ण वाक्य लिहीन तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या नोकरीची जागा,
मी बसलेली असेल, माझ्यासमोर कम्प्युटर असेल, ऑफिसचा स्टाफ असेल, सॅलरी असेल, मी खूप खुश, म्हणजे ते चित्र पूर्ण पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं. पूर्ण पॉझिटिव्ह चित्र ते लिहत असताना 21 वेळा लिहित असताना डोळ्यासमोर आणायचं. असं सलग 21 दिवस तुम्ही केलात, तुम्हाला सांगते 21 दिवस खूप आहेत, 21 तासात पण तुम्हाला याचा रिझल्ट येईल. मनापासून विश्वासाने पूर्ण पॉझिटिव्हिटीने पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जर ही क्रिया तुम्ही केली, कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. आता दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या टेक्निकसाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. छान तुम्हाला 5 तमालपत्र घ्यायचे आहे. बघा 20 रुपयाला बाजारामध्ये भरपूर तमालपत्र, एवढी तरी तमालपत्र भेटतात. बाजारातून 20 रुपयाची घेऊन आला तरीही चालेल. सगळ्यात पहिले काय करायचं, पहिलं तमालपत्र जे आहे हे पहिलं म्हणजे 5 तमालपत्र घेतलेले, त्याच्यातलं पहिलं तमालपत्र आपल्या समोर घ्यायचं. पेन घ्यायचा, कुठल्याही रंगाचा पेन घ्या. तर तमालपत्रावर आपली इच्छा लिहायची. नोकरी, व्यवसाय, उद्योग, जी इच्छा आपली पूर्ण व्हावी असं वाटत आहे, फक्त एका शब्दात. नोकरी असेल तर नोकरी, विवाह असेल तर विवाह, प्रमोशन असेल तर प्रमोशन, संतान प्राप्ती असेल तर ते लिहा, कर्जमुक्ती, पैसा, जे काही असेल ते फक्त त्या तमालपत्रावर लिहायचं. आणि आपल्यासमोर एक कॅन्डल लावायची, मेणबत्ती लावायची, कुठल्याही रंगाचे चालेल. आपल्यासमोर एक मेणबत्ती लावायची. आता हे तमालपत्र जे आहे, इच्छा लिहिली, आपल्यासमोर पकडायचं. आपली जी इच्छा आहे ती पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. मला नोकरी लागलेली आहे, आता मला कसली काही गरज नाही, खूप चांगली नोकरी आहे, सगळं छान आहे, नोकरीचं ठिकाण छान आहे. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्या डोळ्यासमोर आणायच्या, त्या तमालपत्राला द्यायच्या की मला नोकरी लागलेली आहे, माझी नोकरी खूप चांगली आहे आणि म्हणून मी हे तमालपत्र जाळत आहे. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून हे तमालपत्र मी जाळत आहे. आता जी मेणबत्ती तुम्ही कॅन्डल समोर लावलेली आहे तर त्याच्यावरती हे तमालपत्र जाळायचं. पूर्ण 5 घेतलेली तमालपत्र एक एक करत पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्हाला 5ही तमालपत्र तिथे पेटवायचे आहेत. 5ही तमालपत्र पेटल्यानंतर, प्रज्वलित झाल्यानंतर त्याची जी राख होईल, हॅश तयार होईल, ती संपूर्ण घरभर टाका. अशी घरभर ती फुंकून द्या. थोडीशीच अगदी असेल ती, एका क्षणात कुठे जाईल कळणार पण नाही, घरभर फिरून द्या. ही रेमेडी सुद्धा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. सलग 21 दिवस दररोज एकाच टायमाला तुम्ही 5-5 तमालपत्र पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जाळली. तुम्हाला सांगते 21 दिवस खूप झाले, तुमची अगदी 2 ते 4 दिवसात सुद्धा किती कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. ज्याची इच्छा 2 दिवसात पूर्ण होईल त्याही 2च दिवस हा उपाय करा. ज्याची इच्छा 4 दिवसात पूर्ण होईल त्यात 4च दिवस हा उपाय करा. पण ज्यांची इच्छा नाही पूर्ण होते त्यांनी कमीत कमी 21 दिवस करा. 21 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता तिसरी रेमेडी जी आहे, या तिसऱ्या रेमेडीसाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल रंगाचा धागा. छान लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, नवीन आणायचा आहे. कुठल्याही दिवशी हा उपाय करा. त्या लाल रंगाच्या धाग्याला एक गाठ मारायची. लाल रंगाच्या धाग्याला गाठ मारत असताना तुमच्या मनात इच्छा धरायची आहे आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे यासाठी ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. समजा मी हा लाल धागा घेतला, गाठ मारली, मी म्हणणार की ब्रह्मांड, माझी नोकरीची इच्छा तुम्ही पूर्ण केली, मी खूप खुश आहे. पुन्हा दुसरी गाठ, ब्रह्मांड, तुम्ही माझी नोकरीची इच्छा पूर्ण केली, मी खूप खुश आहे. तिसरी गाठ, चौथी गाठ, अशा तुम्हाला 5 गाठी त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि तुम्हाला अत्यंत छान म्हणजे प्रसन्न राहायचं आहे. ती इच्छा पूर्ण झालेली आहे, मला ते मिळालेलंच आहे, असं तुम्हाला पॉझिटिव्हिटीने एक तुमच्या डोळ्यासमोर ते चित्रच एक आणायचं आहे. ठीक आहे. आता 5 गाठी मारल्यानंतर हा जो लाल धागा आहे तो तुम्हाला तुमच्या हातात बांधायचा आहे, तुमच्या उजव्या हातात. पुरुष, स्त्री, लहान मुलं, म्हातारी कुणीही करत असेल त्यांनी हा धागा आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे. जेव्हा जेव्हा तो धागा तुम्हाला असा समोर येईल, काम करताय, स्वयंपाक करताय, काही जेव्हा हाताला सतत जाणवेल की धागा आहे, तेव्हा फक्त त्याच्याकडे बघून पॉझिटिव्ह राहायचं. मला नोकरी मिळालेली आहे, माझा विवाह झालेला आहे, जी पण इच्छा तुम्ही मनात धरलेली आहे ती पूर्ण झालेली आहे, असं सतत त्या धाग्याकडे बघत तुम्हाला म्हणायचं आहे. 21 दिवस हा धागा सोडायचा नाही. 21 दिवस धागा सोडायचा नाही. 21 दिवसांमध्ये इच्छा पूर्ण झाली, 21व्या दिवशी इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर हा धागा सोडायचा, वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा. पुन्हा त्याच्यानंतर कधी वाटलं की हा उपाय करावा, पुन्हा लाल धागा घ्या, सांगितल्या पद्धतीने 5 वेळा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन 5 गाठी बांधून आपल्या हातात हा धागा बांधा आणि दिवसभर त्या धाग्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा. जेव्हा जेव्हा तो धागा समोर येईल, नजरेसमोर येईल, तेव्हा सतत माझं ते काम झालेलं आहे असं म्हणत राहा. तुमचं न घडणारं, न होणारं किंवा अपूर्ण असणारं कितीही कठीण काम असेल ना, ते सुद्धा पूर्ण होईल. बघा, आता मी तुम्हाला माझा छोटासा अनुभव सांगते. गेल्या वर्षीचा 2024 मधला
ॲक्च्युली माझं मंगळसूत्र तुटलेलं आणि मला एक नवीन मंगळसूत्र घ्यायचं होतं, म्हणजे ज्याला गंठण आपण म्हणतो. तर माझी गंठण थोडीशी तुटलेली, तर माझी इच्छा होती की आपण मोठी गंठण घ्यावी. मी खूप प्रयत्न करत होते, सोन्याचे भाव तर खूप वाढले, थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सोनं टाकायचं होतं, पण पैशांची थोडीशी अडचण होतीच. सो त्याच वेळेस म्हणजे 4-5 वेळा माझं असं झालेलं, सोनाराकडे मी जाऊन यायचे पण ते बनवायला देत नसायचे, पुन्हा जाऊन यायचे देत नसायचे. तेव्हा ठरवलं की कधी योग येईल, कधी होईल, म्हणजे माझी इच्छा होती ती, प्रत्येक बाईची इच्छा असते की मी छान कानातले घ्यावे, म्हणजे प्रत्येकाला वाटतं कधी माझ्याकडे अंगठी असावी, तशी माझी ती इच्छा होती की कधीतरी आपण ते छान सोन्याचं गंठण आपण घ्यावं. म्हणून मी 4-5 वेळा सोनाराकडे जाऊन पण आले, त्याला ते दाखवून पण आले, पण माझं फायनल होत नव्हतं. ते द्यावं की नाही द्यावं हे माझं फायनल होत नव्हतं. शेवटी मी ही रेमेडी करायला सुरुवात केली. म्हटलं या रेमेडीचा आपण पण अनुभव घ्यावा, येतो का, खरंच होतं का. त्यावेळेस तुम्हाला सांगते, मी वही पेन घेतला आणि म्हटलं की आता 21 दिवस आपण करूया. पहिल्या दिवशी 21 वेळा लिहिलं की माझं सोन्याचं गंठण आलेलं आहे आणि मी खूप खुश आहे, असं पूर्ण ते चित्र मी डोळ्यासमोर आणायचे की गंठण माझ्या गळ्यात आहे, खूप छान आहे, अगदी ते चित्रच पूर्ण माझ्या डोळ्यासमोर असायचं. मी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं जवळपास मी 5 दिवस केलं. 21 दिवसाचा मी संकल्प केला, 5 दिवस केले, 5 दिवस पूर्ण झाले आणि 6वा दिवस होता. बरोबर 6वा दिवस होता. 6व्या दिवशी बरोबर मला वाटते गुरुवारच होता आणि माझे पती मला म्हणाले की तुला कधीपासून ते गंठण म्हणजे बनवायचं राहिलंय. त्या दिवशी अगदी त्यांनी स्वतःहून मला ते सांगितलं. ते स्वतःच मला सोनाराच्या दुकानात घेऊन गेले, कारण मी एकटी कुठला व्यवहार करू शकत नव्हते. मग ते माझ्यासोबत आले, मग तिथे आम्ही गेलो. त्याच्यानंतर जे माझं गंठण होतं ते बनवायला दिलं आणि अगदी एक 10-12 दिवसामध्ये ते आम्ही घेऊन सुद्धा आलो. म्हणजे बघा, रेमेडी करायला सुरुवात केली आणि 5व्या का 6व्याच दिवशी शेवटी ती ब्रह्मांडाची शक्ती माझ्या पाठीशी राहिली आणि जिथे मी खूप छोटं सांगत होते तिथे खूप मोठं आलं. तिथे खूप म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षाही सुद्धा मला जास्त मिळालं. बघा, असं असतं की ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ना ती आपल्याला खूप देते, खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते. फक्त मनामध्ये थोडीही शंका आणायची नाही, पॉझिटिव्ह करत राहायचं. सतत जे चित्र मी डोळ्यासमोर आणायचं की मी छान मोठं गंठण घातलेलं आहे असं तसं, म्हणजे सतत जे स्वप्न मी बघत होते ना ते पूर्ण माझं झालं. तुम्ही सुद्धा करा, तुमचीही कठीण इच्छा पूर्ण होईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.